आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। तेल ठेवलेलं आहे गरम करायला, अर्धी पळी गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, एक मीडियम आकाराचा कांदा, त्याच्यामध्ये एक मिरची टाकलेली आहे पोपटी कलरची, बारीक चिरून भाजून घेऊया। कांदा मस्त बघा भाजला गेलेला आहे। गॅस करणार आहे बारीक। ह्याच्यामध्ये टाकणारे कांदा लसूण मसाला मिक्स करून घेऊया। 2 चमचे टाकलेले, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। मोठ्या आकाराच्या 2 जुड्या घेतल्या होत्या, नीट करून स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत बघा। आता हे पहिले मिक्स करून घेते आणि नंतर मग बाकीचे आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया। फक्त मिक्स करून घेतलेले आहे, राहिलेले आपण काढून घेऊया। त्याचे जे कांदे होते ना ते पण मी घेतले होते, जेवढे कवळे होते तेवढे सगळे। आता हे चांगलं परतून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। 1-2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। ह्याच्यामध्ये 15 मिनटं मुगाची डाळ मी भिजत घातली होती, 1 वाटीवर घेतली होती। आता हे पण ह्याच्यामध्ये परतून घेते। मिक्स करून घेतलेली आहे बघा डाळ टाकल्यानंतर। आपली भाजी जेवढी असेल का नाही त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये डाळ टाकायची। 1-3-4 चमचे जरी टाकले तरी पण चालू शकते। मी या वाटीप्रमाणे टाकली होती बघा, 1 वाटी। थोडीशी कमी टाकली तरी पण चालेल। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। गॅस मिडियमच आहे, गॅस बिलकुल बारीक केला नाही ना, असं पाणी सुटतं तर मीठ टाकल्यानंतर अजून पाणी सुटेल। तर झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आहे ह्याला। हे पहिलं थोडंसं हलकंसं पाणी आटवून द्यायचं, कारण डबल पाणी सुटेल मग। पाणी बघा हलकंसं आटलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर काय होतं माहिती आहे का, अजून पाणी सुटतं। मग थोड्या वेळ असंच आपल्याला परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। एकदम गॅस बारीक करणार आहे मी आता। पॅक झाकण ठेवणार 1-2 ते 3 मिनिटासाठी। 2च मिनटं बघा मी झाकण ठेवलं होतं। आता झाकण ठेवायचं नाही। आता हे थोडंसं हलकंसं पाणी आहे ते आपल्याला आटवून घेऊया। एकदम हलकंसं पाणी आहे, हलकंसं पाणी होतं बघा, ती पण आटवून घेतलेलं आहे। जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटात ही भाजी, त्याच्यापेक्षा कमी वेळ भाजी होते। आणि डाळ पण चांगली आपण भिजली का नाही की जास्त शिजवायची गरज पडत नाही। थोडीशी 2 वाफे काढल्या का नाही जायचं झाकण ठेवून, तर खूप चविष्ट अशी भाजी होते। करून बघा। मी कांद्याच्या पातीच्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।